अजित पवारांच्या आधी जयंत पाटलांना भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर होती। जयंत पाटलांचे विश्वासू सहकारी असलेले पी.आर. पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलाय। 1 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांना ऑफर दिली होती असं देखील पी.आर. पाटील म्हणाले। फडणवीसांच्या ऑफरवर जयंत पाटलांनी आमच्याशी चर्चा केली होती। पी.आर. पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर मात्र राजकीय क्षेत्रात खळबळ माजलेली आहे। अजित पवार गेले राष्ट्रवादी त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस जयंतराव पाटील साहेबांना की तुम्ही या तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो माझ्याबरोबर तरी माझी आम्ही ठरवलं। त्यांनी काही ठराविक मंडळात तालुक्यातल्या बोलवलं। मला हे रात्री ठरवून आला की तुम्ही उद्या सकाळी 9ला या। मी गेलो। तुम्हाला काय वाटतंय मला उपमुख्यमंत्री पद मिळते जाऊ का? म्हणजे साहेब माझं स्पष्ट मत सांगतो तुम्हाला अजिबात जायचं नाही। आणि म्हणून त्यांनी निर्णय जाहीर केला की मी अजिबात भाजपमध्ये जाणार नाही।